कमलाकर जी, आपण जिथं असाल लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करा. कमलाकर जी, मॅच लवकर चालू करायची आहे. कुलकर्णी सर. केतन म्हात्रेचे फॅन सुद्धा इथं काही जण विचारतात केतन म्हात्रे असतील का, तर आज नसतील, उद्या परवा किंवा तेरवा आपल्याला कदाचित दिसू शकतील. तो गोलंदाजीला ऋषी बोबडेच्या हाती चेंडू सोपवला गेला. ऋषी बोबडे येतोय गोलंदाजीला. आदतराव, सॉरी माफ करा, ऋषी आदतराव गोलंदाजीला येतो. आपलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन बॉलिंग करेल ऋषी आदतराव. पहला ओवर की पहली गेंद लेकर गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए तैयार है. लंबे रनअप के साथ ऋषि आदतराव गेंदबाजी करेंगे. सामने है बल्लेबाज पप्पू तोड़कर, जो कि महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट के एक बहुत ही नामचीन सितारे. माननीय लक्ष्मणतात्या वंजारे साहेब यांचं आगमन झालंय, स्वागत करूया. आणि दरम्यान हा नो बॉल आलाय आणि लक्ष्मणतात्या आपण या ठिकाणी मंचावरती यावाशी विनंती. नो बॉल फ्री हिट बिहार. पहली गेंद बीमर थी और ये बीमर गेंद पर अंपायर ने नो बॉल का डिसीजन दे दिया और यहां पर खाता तो बिल्कुल खुल चुका है गोविंद युनायटेड उमरगा टीम का. तिथं कोपऱ्याला जे प्रेक्षक आत थांबलेले आहेत पडद्याच्या आतमध्ये पलीकड साईडला बसा जरा. पडद्याच्या मागे बसायचे प्रेक्षक पलीकड साईडला शाळेच्या भिंतीजवळ. धन्यवाद, थँक्यू. शॉर्ट पिच गेंद आई, पप्पू तोड़कर का ये ब्रांडेड स्ट्रोक माना जाता है. पप्पू तोड़कर इस गेंद को फोड़कर मार रहे हैं. बिल्कुल जबरदस्त अंदाज का स्ट्रोक निकल रहा है. सीधी गेंद बाउंड्री के बाहर जा रही है. ये कमाल दे धमाल पावर पंच 6 रन. दरम्यान एक धमाल सामना या ठिकाणी आता मैदानात आपल्याला बघायला मिळणार आहे. प्रचंड मोठी उत्सुकता या सामन्याची. धाराशिव शौर्य 11 वर्सेस टीम गोविंद युनायटेड उमरगा शिरूर. बॅटिंग करते शिरूर 4 षटकाच्या सामन्यामध्ये. किंग ऑफ सिक्सर मिस्टर पप्पू तोडकर सध्या स्ट्रायकिंग एंडवर. स्पर्धेसाठी एक रिव्ह्यू आला असेल. नो बॉल, व्हाईट बॉल आणि बिमरचा नो बॉल, रन आउट. फक्त स्टंपिंग आणि रनआउट साठी रिव्ह्यू असेल, व्हाईट बॉल साठी असेल, नो बॉल साठी असेल, बिमर नो साठी आणि एज साठी नसणार आहे. कारण अल्ट्राएजची सिस्टीम आपल्याकडे नाही आहे. काही दिवसात होईल अशी अपेक्षा आपण करूया. पुन्हा या षटकातील पुढील चेंडू टाकला तर दरम्यान गोलंदाजीला सज्ज असतील ऋषी आदतराव. गोलंदाजी करतो पप्पू तोडकर साठी. इस बार ये गेंद को देखा जाचा पर इस बार जाने दिया विकेट कीपर के हाथ में. गेंद बिल्कुल बिंदी चली जा रही है, काउंट की जा रही है. वहां पर ये क्रिकेट के काफी तजुर्बाकार अंपायर है, बिल्कुल पुराने चावल है. और वैसे भी देखो आप पप्पू साहब को, इन्होंने गेंद जो है ना सामने से निकलते हुए देखा था, खुद सफल हुए थे और उम्मीद भी नहीं की, अंपायर की तरफ देखा भी नहीं कि वाइड हो सकती है. बिल्कुल ये समझदारी और ये क्रिकेट की पहचान, इसको बोलते क्रिकेट की नॉलेज. और ये पप्पू तोड़कर साहब जैसे बड़े बड़े खिलाड़ियों के पास होती है. इस बार गेंद को लॉफ्टेड स्ट्रोक लगाने की कोशिश में गेंद बैट्समैन को बीट कर रही है. विकेट कीपर के पास गेंद चली जा रही है और अभी भी रुका हुआ स्कोर केवल यहां पर रन संख्या पहुंच रही है. 7 without loss total on the board. First inning is on and 4 overs match. Team Shirur. It been a Govind United Umarga 11 Shirur is doing batting in the middle. फरदीन काझी तसेच टीम बारामती हे येणाऱ्या 2-3 हाफ मध्ये कदाचित दिसू शकतील आपल्याला. चाहते विचारताय मात्र मिड विकेट क्षेत्रात मोठा टोला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला, पण चेंडू सीमा पार गेला. हवाई फायर. किंग ऑफ सिक्सर मिस्टर पप्पू तोड़कर, खिलाड़ी हटकर धुलाई करता है गेंदबाज की बिल्कुल जमकर. क्या बात है. रग्बी के ये बड़े खिलाड़ी, क्रिकेट के भी बड़े खिलाड़ी और अपनी सेवा दे रहे हैं. यहाँ पर BSRF एक स्पेशल दल होता है, बिल्कुल भी एक डिपार्टमेंट का, और वहां पर एक बड़े अफसर है. ये अष्टपैलू व्यक्तिमत्व है और उससे भी बेहतर अगर बात की जाए तो एक बेहतरीन और एक अच्छे इंसान है.
इसको मारने की कोशिश में, ये बड़ी मछली लगती है, लग सकती है हाथ, बड़ी मगर मगर, और ये पकड़ लिया कैच। वहां पर कैच किसने पकड़ा यहां से नहीं पता चल रहा है। निलेश, चला या ठिकाणी निश्चितच आमचे येरमाळाचे सुपरस्टार खेळाडू. दरम्यान फार मोठी विकेट या ठिकाणी पप्पू तोडकर. या ठिकाणी धावा जोडायचा मोठा प्रयत्न त्यांचा चाललेला होता, मात्र एक मिस टाइम शॉट मारला आणि या ठिकाणी स्क्वेअर लेग क्षेत्रात कॅच दिला. पहिला धक्का बसलाय या ठिकाणी गोविंद युनायटेड उमरगा शिरूर संघाला, आणि तो मात्र कॅप्टन पप्पू तोडकर यांच्या स्वरूपात. नए खिलाड़ी वहां पर जाएंगे. नीलेश इंगोले, ये भी बिल्कुल क्रिकेट के बहुत ही जाने माने सितारे सिरूर डिस्ट्रिक्ट के, अब बल्लेबाजी करने के लिए चले जा रहे हैं वहां पर. नीलेश इंगोले, ये पहचान क्या आपके? तर काही प्रेक्षकांचं जसं की महेश सदावर्ते पण म्हटले, हाय स्कोरिंग मॅचेस होतील या ठिकाणी. अगदी या तुमच्या मताशी मी सहमत असेल. हाय स्कोरिंग मॅचेस होणं शक्य आहे, कारण दोन्ही बाजूला फलंदाजाच्या अगदी क्रमांक 5-6 पर्यंत तगड्या बॅट्समननी भरलेला हा लाईनअप असेल, आणि त्यामुळे मोठी धावसंख्या ही रचली जाऊ शकते. पण आपण एक बाजू दुसरी जी गोलंदाजाची असते तीही विसरून चालणार नाही, की दोन्ही बाजूला अतिशय उमद्या आणि तगड्या ताकदीचे गोलंदाज आहेत. शॉर्ट गेंद, इस बार गेंद को मारने की कोशिश में गेंद अपने फलोत्र में गेंद को रोका जाता बा ऑस्टमची लाईट पण कडून चेंडू टाकला गेला. दरम्यान तर त्यावर मात्र सरळ फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू जातो बॉलरच्या हातात, इथं मात्र धाव येणार नाही. पहिलं षटक संपते. कभी खुशी कभी गम वाला ये ओव्हर समाप्त हो रहा है. 13-1 गडी बाद अशी स्थिती पहिल्या षटकानंतर. एसपी सर काय सांगाल, ही सुरुवात एक समाधानकारक असेल बॅटिंग साइडला, जेव्हा की तुम्ही टॉस जिंकून बॅटिंग घेताय? बिल्कुल 4 ओवर का मैच है, तो 4 ओवर में बिल्कुल पहले ओवर में 13 मिले, यानी कि बिल्कुल ये समाधानकारक मैं स्टार्ट कहूंगा वहां पर. दरम्यान आमचे युवराज मलमे साहेब अक्षय बोडरेची मॅच कधी आहे विचारलंय. अक्षय बोडरे यांनी हाफ जिंकलेला आहे, मला वाटतं दुसरा की तिसरा हाफ त्यांनी जिंकलेला आहे, आणि अंतिम 8 मध्ये पोहोचलेले आहे. त्यांचा जर सामना बघायचा असेल तर आपल्याला मला वाटतं 6 तारखेला यावं लागेल. या ठिकाणी 6 तारखेला सामना असेल. क्वार्टर फायनलचे 4 सामने 6 तारखेला असणार आहे, आणि 7 तारखेला आपल्या स्पर्धेचे 2 सेमीफायनल आणि एक फायनलचा लढा असेल. त्या दिवशी मला वाटतं डीएन रॉक डान्सिंग अंपायर सुद्धा डान्सचा जलवा दाखवतील. बॉलरचं नाव कळवा, बॉलर नेम प्लीज. विकास का विकास गोलंदाजीला येतो. आपलं वैयक्तिक मला वाटतं विकासचे हे पहिलं आणि संघाकडून दाबातील दुसरं षटक घेऊन बॉलिंग करेल धावकुरा फलंदाज कुणाल खोंड. अतिशय नामवंत असा खेळाडू फलंदाजीला असेल कुणाल खोंड. यावेळेस मात्र कुणालने मात्र आलेला चेंडू फेकून दिलाय, भिरकवलाय चेंडू डीप स्कोर लेग सीमा रेषा पार 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 6 धावा षटकार. और ये बिल्कुल कुणाल जो खोंड है उन्हें बिल्कुल पुणे डिस्ट्रिक्ट में कालबोर एक्सप्रेस कहा जाता है. कालबोर, माफ करना, पाबड़ एक्सप्रेस के तौर पर इन्हें पहचाना जाता है कुणाल खोंड को. और एक्सप्रेस ने आते ही अपनी गाड़ी का स्टार्ट जबरदस्त अंदाज में ले लिया. छक्के के साथ आगाज हो रहा है, आगे बढ़ता बस को. अजून एक चेंडू द्या प्लीज. चला मॅच बॉल येतोय आणि पुढे सामना स्टार्ट होईल. तर एसपी सर या ठिकाणी पुढील चेंडू 19 धावा 1 गडी सद्यस्थिती आहे, आणि मिडॉन होऊन चेंडू पाठीमाग मात्र 5 झालाय, परंतु बाउंड्री लाईन वरती क्षेत्ररक्षण आहे. त्या ठिकाणी 11 धाराशिव सध्या क्षेत्ररक्षण करते. प्रणव भरकुल तिथे क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतो. दरम्यान एक धाव येरमाळाचा सुपरस्टार खेळाडू म्हणून ज्याला ओळखलं जातं तो खेळाडू इथं क्षेत्ररक्षण करतोय. दरम्यान धावसंख्या मात्र पोहोचली ती तब्बल धावा झाल्यात. एका धावनेशी संघाची वाढती धावसंख्या मला वाटतं 20 वर जाऊन थांबतीये. 1 गडी बाद 20. गोलंदाजी करताना विकास, स्ट्रायकिंग एंड वर निलेश. ओपन करायचे खातं मात्र निलेशला. मिस टायमिंग, शॉर्ट फाईन लेग आणि स्क्वेअर लेग क्षेत्राच्या दरम्यान चेंडू आहे. पहिली धाव असेल, आणि या ठिकाणी टीम कॅप्टन मिस्टर निलेशला 21 एक गडी बाद अशी स्थिती आहे. दरम्यान शंकर सर अगदी
2 दिवस तुमचा आवाज ऐकायला येत नव्हता असं म्हणणं आहे बापू सुरवसे यांचं, आणि आज तुमचा आवाज ऐकायला मिळू लागलाय, कानाला बरं वाटतंय म्हणणं आहे त्यांचं. तो इस बार गेंद को मारने की कोशिश में गेंददार के बिल्कुल डीप स्कोर क्षेत्र में गेंद निकल रही है, वहां पर खिलाड़ी जब तक की गेंद को फील करते हैं और लगभग जब तक की गेंद को रोका जाता है, फील किया जा रहा है, बिल्कुल बल्लेबाजों ने विकेटों के बीच में 2 रनों की दौड़ लगाई है और इन 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 22 रन 22 धावा झाला है. हे बघा पलीकडच्या कोपऱ्यात जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे, थोडस झालर जी लावलेली आहे बाउंड्री लाईनला ती सोडून बसा, बाजूला बसा. दरम्यान या ठिकाणी एक मिस टाइम फटका, हवेत शॉट, एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या दरम्यान, आणि त्या ठिकाणी मात्र फलंदाज झेलबाद कुणाल खून झेलबाद, धक्का मात्र या ठिकाणी निश्चितच राज सर आताच बीके टेलर्स यांचं देखील तर शुभागमन झालंय, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. बीके टेलर यांचं स्वागत, त्यांच्या स्वागतासाठी मात्र इथं गोलंदाजीने विकेट घेतली. क्या बात आहे. बीके टेलर्स आपल्या स्पर्धेला पहिल्या वर्षीपासून सहकार्य बीके टेलर्स, आणि मला वाटतं नवीन फलंदाज निश्चितच पाहूया. निश्चितच सध्या महाराष्ट्रात क्रिकेटमध्ये एका वादळाची सारखं चर्चा आहे, तो वादळ म्हणजे निश्चितच मैदानात देतो फलंदाजीला रणजित फराटे. रणजित फराटे सध्या अतिशय भिन्नाट फॉर्मामध्ये असणारा खेळाडू, नाशिकहून तो डायरेक्ट इकडे आलाय, म्हणजेच किती बिझी खेळाडू आहे सांगायची गरज नाही. नाशिकवरून आले, डेट बॅट घेतली आणि परत मैदानात जाताना आपण पाहतो इथं रणजित फराटे. अब महाराष्ट्र के नामचीन चुनिंदा क्रिकेट में इनका नाम शामिल किया गया. बिल्कुल आक्रामक खिलाड़ी, एक जमाने में इस तरह का नाम अक्षय तावरे का बार बार लिया जाता था. अब यहां पर रणजीत फराटे का नाम का जलवा चल रहा है क्रिकेट में. वहां पर फिर से गेंदबाजी करने के लिए विकास बॉलिंग करने के लिए तैयार है. इस बीच अपने बहुत ही नपातुला ओवर, भले ही रन यहां पर मेरे ख्याल से कुछ एक बड़ा स्ट्रोक तो लगा था इनके ओवर पे, लेकिन वहां से उन्होंने कमबैक करते पीछे मुड़ के नहीं देखा. 2 बल्लेबाजों को आउट किया है और टोटल स्कोर इस वक्त शायद 22 रनों की योग पर. दरम्यान या ठिकाणी 3 रन, माफ करना 23 रन, 2 गडी बाद 23 सध्या स्थिती आहे. राहुल थोरात साहेब यांनी मात्र शंकर सर टेनिस, ओ स्विंग, ओ व्हाट अ कैच. आते ही गेंद को लपेटा, लेकिन फील्डर भी कह रहे थे कि आपके पास ये बैट में बुलेट स्ट्रोक है तो हमारे पास 2 हाथों का जैकेट है. उस जैकेट में गेंद को पकड़ लिया, बल्लेबाज को आउट किया जा रहा वहां पे. 2 हाथों का जैकेट मतलब जैसे भी का बकेट, स्ट्रेट इनटू द बकेट एंड 1 मोर विकेट. 23 वर 3. तर आपले राहुल थोरात सामन्याचा आनंद घेत आहेत, आणि त्यांनी या ठिकाणी यूट्यूब चे जे tenniscricket.in लाईव्ह आहेत त्यांचे या ठिकाणी त्यांना नंबर हवाय, आणि कमेंटेटर शंकर सर या ठिकाणी तुमचाही नंबर हवाय, तर निश्चित सांगून टाका राहुल थोरात साहेब. 23-3 गडी बाद. दरम्यान नवीन बॅट्समॅनची एंट्री होईल या ठिकाणी. शुभम शेळके न्यू बैटर होंगे वहां पर, लेकिन नए गेंदबाज की बात करना चाहेंगे. प्रणव, बॉलर कौन? ऋषभ बोबडे. ऋषभ येतोय गोलंदाजीला. आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून धावातील 3रे षटक. याच मात्र ऑफस्टॉमच्या बाहेर येतो, अतिशय जोरात फटका खेळलाय, चेंडू जातो डीप कव्हरच्या दिशेने. एक धाव निश्चितच पूर्ण केली, दुसरी होईल का? नाही, कारण एकच धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेची भारतीय धावसंख्या जाऊन थांबली आहे. टोटल धावा झाल्यात 24 धावा. कॅचेस इन द मॅचेस म्हटलं गेलं, आणि या ठिकाणी कॅचेस एकही सुटला नाही. अप्रतिम कामगिरी झाली आहे. गेंद को बिल्कुल पटकने की कोशिश की जा रही है, बिल्कुल जस्ट बाउंस फेंकने की कोशिश, और ये बिल्कुल सीमेंट विकेट का हाफ विकेट जो है, अगर उसके नीचे गेंद गिरती है तो उसे नो बॉल करार दिया जा रहा है वहां पर. मिस्टर पीके सर, जिन्हें क्रिकेट का बहुत सारा तजुर्बा है, यानी कि प्रवीण कुलकर्णी मुख्य अंपायर का काम कर रहे हैं, उनके साथ में सौरभ हवरे, एक बहुत ही जाने माने अंपायर की जोड़ी इस टूर्नामेंट के लिए हम देख रहे हैं वहां पर.
अभी भी यहाँ पर जहाँ तक कि गेंदबाजी की बात करना चाहेंगे तो निश्चित ही अभी भी तैयार है गेंदबाजी करने के लिए इस ओवर की अगली गेंद लेकर ऋषभ। ऑफ्टन के बाहर गेंद इस बार पावर पंच लगा दिया, इस बार काफी जबरदस्त अंदाज का स्ट्रोक। बल्ले से जैसे ही गेंद उनके पास से निकली थी, इस पर मोहर लगी थी, छाप लगी थी। व्हाट अ जबरदस्त स्ट्रोक, काय सुरेख देखना, अप्रतिम फटका खेला गेला और ये 6 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। टोटल स्कोर रन संख्या कुल मिलाकर पहुंच रही है 31-3 गड्याच्या मोबदल्यात पहिला डाव 4 षटकात किमान 55-60 धावा लावायचा विचार या ठिकाणी शिरूर गोविंद युनायटेड उमरगा टीम करत असणार आहे आणि ही जोडी काहीसं त्या दिशेनेच प्रयत्न चाललाय. खेळाडूंनी मैदानात या प्लीज, खेळाडूंनी मैदानात या आणि प्रेक्षकांना विनंती असेल प्लीज तुमच्याकडे जो चेंडू येतोय तो चेंडू मैदानात टाकायचा प्रयत्न करा. निश्चितच आपण या सामन्यासाठी पाहू शकतो की एका प्रेक्षकाने विचारले कृष्णा गवळी नाही का, म्हणजे या तर टीम मध्ये कृष्णा गवळी आपल्याला दिसत नाहीये. येणाऱ्या 1-2 हाफ मध्ये आता पुढे जे 2-3 हाफ राहिले त्यात कृष्णा या ठिकाणी खेळू शकतो, पॉसिबिलिटी असू शकते. सध्या मला वाटतं बरेचशा मोठमोठ्या स्पर्धा चालू आहेत, त्याच्यामुळे काही खेळाडू इकडे तिकडे गेलेले आहेत, त्याच्यामुळे काही मोठे मोठे खेळाडू या स्पर्धेला मात्र खेळण्यासाठी पासून मला वाटतं की थोडंसं येण्याचं प्रॉब्लेम त्यांना असतील, परंतु पुन्हा या ठिकाणी पुढचा चेंडू टाकला जाईल. दरम्यान यश मारण्याचा प्रयत्न, बॅटची एक लागली. अक्षय गावस्कर ने बिल्कुल बहुत शानदार कैच पकड़ा वहां पर. विकेटों के पीछे गेंद हल्का सा बाहरी किनारा लगा, एज लगने के बाद हवा में गेंद चली गई. विकेट कीपर ने बिल्कुल फुर्तीले अंदाज में कैच को पकड़ लिया. एसपी सर या ठिकाणी आपण बघितलं की चांगली सुरुवात मिळाली होती टीम शिरूरला, मात्र त्याच्यानंतर टीम शिरूरचा गुरूर तोडायचं काम या ठिकाणी टीम शौर्य 11 धाराशिव संघाने केले आणि या टीमला 31 वरती 4 पर्यंत या ठिकाणी रोखले. 2.5 षटकाचा खेळ या ठिकाणी झालाय आणि टीम मात्र या ठिकाणी काहीशी बॅकफुटवर आपल्याला दिसते. शौर्य 11 धाराशिव जबरदस्त कमबॅक आणि कमबॅक करण्याकरता तुमच्याकडे निश्चितच मनोधैर्य आवश्यक असतं आणि तुमचा स्वतःवरती विश्वास हा निश्चित गरजेचा असतो. एकमेकावर विश्वास गरजेचा असतो आणि संपूर्ण टीमवर या ठिकाणी प्रत्येकाचा विश्वास असावा लागतो. मिस्टर लुइस आएंगे बैटिंग करने के लिए मैदान में. न्यूमैन बैटिंग करने के लिए गेंदबाज का ये कामयाब ओवर चलता बार. ऋषभ फिर से गेंदबाजी करेंगे. ऋषभ की ये गेंद बिल्कुल बहुत तेज तर्रार अंदाज की गेंद, इस बार बल्लेबाज को चकमा दे रही है. विकेट कीपर के पास गेंद चले जा रही है. अतिशय भेदक मारा, अतिशय भिन्न टिचून मारा, नियंत्रित मारा आणि दाहक मारा इथं आपण पाहतोय. दरम्यान अक्षय तावरे सुद्धा आपल्याला कदाचित बारामती टीम कडून येणारे 1-2 हाफ मध्ये दिसतील आणि या ठिकाणी इस बार गेंद को मारने की कोशिश में बल्ले का बाहरी किनारा लगा. विकेट कीपर के पीछे गेंद चली जा रही है. कभी कभी खराब गेंद भी, ये खराब गेंद पर 4 मिलेंगे. वैसे तो देखा जाए तो गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया खूबसूरत चौका, मिला मौका लगा चौका वहां पर. दरम्यान शंकर सर आपले बापू सुरवसे आवाजाचा बादशाह शंकर सर तुमच्यासाठी मात्र या ठिकाणी अशा पद्धतीने कौतुक आलेलं आहे. निश्चितच मी बापू सुरवसे यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तुमच्यासारख्यांच्या कमेंट्समुळे आम्हाला देखील कॉमेंट्री करण्याची ऊर्जा मिळते आणि विशेष आभार असेल केसीसी क्रिकेट संघाचं, ज्यांनी आम्हाला इथं समालोचन करण्याची संधी दिली. केसीसी क्रिकेट संघाचं मी मनपूर्वक शतशः आभार इथं व्यक्त करतोय. आणि आपण खरंच लकी आहोत की या ठिकाणी सलग 3ऱ्या वर्षी केसीसी चषकाचं समालोचन करतोय आणि हॅट्रिक साधतोय सलग 3ऱ्या वर्षी. तर धन्यवाद केसीसी ग्रुप ऑफ करकम ऑल टीम. या टीम मध्ये या ठिकाणी आपल्याला दिसतील मिस्टर संजय मोहिते साहेब, केराबा पवार साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी संजय धोत्रे साहेब, तसेच संजय खडके, के म्हणजेच मिस्टर कन्हैया काळे, रियाज भाई बागवान. इस बार हेलीकॉप्टर चलाना चाहते थे गेंददार के, बिल्कुल बॉलर के पीछे निकलती गेंद लॉन्ग ऑन क्षेत्र में गेंददार के फिर भी सिंगल बेली का जबरदस्त थ्रो दिया जा रहा, लेकिन 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर इस वक्त रन संख्या पहुंच रही है. आणि दरम्यान सुनील मोहिते, संजय खडके, सुनील धोत्रे, लखन धोत्रे, बाजीराव काळे, बंडू धोत्रे, श्री केरबा पवार साहेब यांचा आपण पहिल्यांदाच उल्लेख केला. महेश मामुनी, विजय मोहिते, योगेश देवकर, रोहित धोत्रे
सचिन माळी सर, चौगुले अमोल, अनिल राखुंडे, राहुल चौगुले, सौरभ और ये कैच तो पकड़ा गया लेकिन बाउंड्री रेखा के पार 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 6 धावा षटकार। दरम्यान या ठिकाणी आपले आयोजन कमिटी प्रसाद मोहिते, विशाल खारे, विजय जाधव, विकास काडवडे, प्रशांत खारे, समस्त ग्रामस्थ आणि सहकार्य लाभलेले आपल्याला या ठिकाणी पोलीस स्टेशन करकम यांचं सुद्धा मोलाचं आणि ग्रामपंचायत करकम यांचं सुद्धा सहकार्य तितकंच तोला मोलाचं। फिर से इस बार गेंदबाजी करने के लिए गेंद ओवर पिच गेंद, इस बार सीधे बैट से इस बार सीधा प्रहार निकलता हुआ गेंद जा रही है बॉलर टू बैक। एक रन मिलेगा, दूसरे की दौड़ हो सकती है, रनआउट का मौका जब तक कि थ्रो गलत दिया जा रहा है और साथ ही साथ 2 के जगह पे ये तीसरा मिलेगा, क्या चौथा आ सकता है और ये चौथा रन लेने की कोशिश की जा रही है और ये 4 रन भागम भाग यहाँ पर हमें फिल्म देखने मिल रही है वहां पर। आणि अखेरकार मात्र निश्चितच या ठिकाणी धावात वाढ, धाव संख्या या धाव संख्या 46 रन, 46 4 गडी बाद। इस बार देख रहा है फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे बीच गेंद लेकर लुइस ने इस बार गेंद को मारा, बल्ले के बीचों बीच लेकर ये ताकतवर स्ट्रोक निकलता हुआ, जबरदस्त पुल, पावरफुल, वंडरफुल, ब्यूटीफुल, सक्सेसफुल स्ट्रोक निकलता हुआ, वाघाची धार, फोर लाईफ बार, खणखणीत, दणदणीत, पावरफुल, सनसनीत षटकार। दरम्यान कृष्ण पवार असतील का असे विचारणं होते, मोहोळ टीम कधी आहे असे विचारणं होते, तर येणाऱ्या 3 हाफ मध्ये नक्कीच हे दिग्गज दिसतील। मात्र शंकर सर आपल्या स्पर्धेसाठी मार्गदर्शन आणि बक्षिसाची खैरात आणि मुख्य पारितोषिक जी आली ती मात्र माननीय रणजित सिंह, बबनराव शिंदे मित्र परिवार यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर माननीय आदिनाथ मालक देशमुख विद्यमान जिल्हाध्यक्ष सरपंच संघटना यांच्या माध्यमातून नक्की त्यांचं फार मोठं योगदान आपल्या स्पर्धेमध्ये। निश्चितच राज सर या स्पर्धेला मात्र मोहोळहून नागेश महामोरे ऑल इंडियन 40+ संघ ज्यांनी घेतला त्यांच्या वतीने आणि ऑल इंडियन 40+ संघाचे कॅप्टन त्रिपाल पवार यांच्या वतीने केसीसी क्रिकेट स्पर्धेच्या संयोजकांना या स्पर्धेनिमित्त खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या आहेत। धन्यवाद धन्यवाद सर्वांचे। हा चेंडू आणि स्लिप कॉर्नर मध्ये चाललाय, ओहो व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच ऑफ द मैच, ब्रिलियंट कैच वहां पर। ऐसे कैचेस राज सर बिल्कुल होते नहीं बल्कि ऐसे कैचेस हाथों को चिपक जाते हैं वहां पर। और वैसे भी ये कैच बनाए जाते हैं, ये कैच बनते नहीं है, इसको बनाया जाता है और ये जो खिलाड़ी थे उनका नाम था ऋषी आदत राव, जो कि महाराष्ट्र पुलिस उस्मानाबाद पुलिस है और ये पुलिस की देखील फिटनेस हमें नजर आ रहा देखने के लिए। माननीय प्रदीपभाऊ खंकाळे साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले, सहर्ष स्वागत करूया प्रदीपभाऊ, वेलकम। तर कॅच ऑफ द मॅच आणि असे कॅचेस मात्र तुमच्या टीमला एक संधी निर्माण करून देत असतात, कारण संधी ही चालून येत नसते, संधी ही निर्माण करावी लागते। नए खिलाड़ी वहां पर जाएंगे बैटिंग करने के लिए, संकेत को अब बैटिंग करने के लिए भेजा जा रहा है। फिलहाल स्कोरबोर्ड की अगर बात करना चाहेंगे साथी स्कोरर श्रेयस हमें बताएंगे इस वक्त 52 रन 52 रनों की योग पर। इसके पहले देखा था कि हमने 51 रन बनाए गए थे, 52 का टारगेट दिया गया था सोलापुर को और सोलापुर ने बड़े एक तरफे अंदाज में जीत हासिल कर ली है। क्या कितने का टारगेट दिया जाएगा वहां पर, कुछ आने वाले गेम हमें यहाँ पर बताएंगे। चला तर नवीन फलंदाजाची एंट्री मैदानात, मिस्टर संकेत, डावखोरा फलंदाज संकेत। इस बार बैट लेग स्टंप पर आती गेंद मारने की कोशिश में बल्ले का अंदरूनी किनारा लगा, विकेट कीपर के पास गेंद चली जा रही है। इस बार दूसरा रन लेने की कोशिश कर रहे थे, वहां पर दिखना है बैट्समैन बिल्कुल रन आउट हो सकते हैं और ये बैट्समैन का विकेट जा रहा है और इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 53 रन, मैच जीतने के लिए 54 रन का टार्गेट। सामना जिंकायचा असेल तर 54 धावाचा अपमान असेल विजयासाठी आणि यापुढे जो सामना राहील तो मात्र पहिला सामना पराभूत टीम आणि इथे जो कोणी पराभूत होणार आहे त्यांच्या दरम्यान यानंतर या म्हणजे रनचेस नंतर होणार याची नोंद घ्या। राज सर तुम्ही विविध स्पर्धेमध्ये कॉमेंट्री करता, खास करून जत विटा सांगली या ठिकाणी पुणे असेल बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा तुम्ही केल्या, परंतु ग्रामीण भागातील ज्या स्पर्धा असतात इथं करकममध्ये केसीसीने जी स्पर्धा भरली याचं नियोजन आयोजन तुम्हाला कसं वाटलं इकडं? सबसे बेस्ट आणि प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये प्रत्येक गोष्ट या ठिकाणी या स्पर्धेची अफलातून
बेस्ट आणि बेस्ट आणि बेस्टच. बार्शीहून निश्चितच प्रदीप जंगदाळे म्हणजे बंटी यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतोय. दरम्यान या ठिकाणी दोन्ही पंचांचं कार्य अतिशय जबरदस्त असं. एक पारितोषिक इथं डिक्लेअर केलं गेलं बंटी जगदाळे म्हणजेच प्रदीप जंगदाळे खास करून बार्शीहून यांना मात्र इथं प्रणव बरकुलने लागोपाठ 3 षटकार जर मारले तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल बंटी जगदाळे यांच्याकडून. अभिजित जाधवचं स्वागत करूया या ठिकाणी. जाऊया मैदानात. जिंकायचं लक्ष 24 चेंडूमध्ये 54 असं. दरम्यान या ठिकाणी सलामीची जोडी मैदानात चाललेली आहे. इस बार देखना है फिर से राज सर आपको एक कमेंट भेजा है बिल्कुल आपको इंटरनेशनल कमेंट्री के लिए अप्लाई करना होगा ऐसा कहा जा रहा है. सचिन साहब धन्यवाद, थैंक यू. आपकी दुआ अगर हमारे साथ रहेगी तो वो भी ट्राई हम करेंगे बिल्कुल. धन्यवाद, थैंक यू सो मच. विकास काटवड़े साहब भी यहाँ पर है. तो चलिए बारामती के बहुत सारे फैंस, सिरूर टीम के बहुत सारे फैंस. नीलेश पाटिल सर भी बिल्कुल कमेंट बॉक्स से जुड़ चुके. बिल्कुल आरसीसी टीम के हुक्मी गेंदबाज माने जाते हैं नीलेश पाटिल, जिनकी ओर से इस टूर्नामेंट के लिए बिल्कुल प्रणव बरकुल के लिए यहाँ पर अडरत्राव बिग फैन है दोनों के, और उनकी ओर से यहाँ पर उन्हें दोनों खिलाड़ी के लिए शुभकामनाएं बताई जा रही है. हरिभाऊ गुडगे आपले खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी इरफान भाई शेख, शशी स्टेटस, सर्वजण क्रिकेट चाहते. मयूर मोहिते, विक्रम पांढरे, निलेश पाटील, विकास काठवडे, गोविंद उपाध्ये, थँक यू एव्हरीबडी. निश्चितच मी एक आपल्या केसीसी क्रिकेट संघाच्या सर्व खेळाडूंना एक सांगू इच्छितो की आता ओपन स्पर्धा तर आपण भरवतोच, परंतु ज्यांना क्रिकेट परत अजून खेळायचं असेल त्यांच्यासाठी 40 प्लसची स्पर्धा बऱ्याचशा विविध ठिकाणी होतीये. तर निश्चितच 40 प्लसच्या स्पर्धेमध्ये आपल्या करकममधील खेळाडूंनी पुन्हा सहभाग घेऊन आपला क्रिकेटचा तोच दर्रा दाखवा अशी मी विनंती त्यांना करतोय. नक्कीच 40 प्लस आणि जुन्या खेळाडूंना परत एकदा बघावं असं त्यांच्या चाहत्यांना वाटत असतं. आणि 40 प्लस अशा टुर्नामेंट्स आलेले आहेत, त्यामुळं चाहत्यांची ती इच्छा पूर्ण होत आहे. आणि बघा त्या संघामध्ये किती महान खेळाडू आहेत. त्रिपाल पवार, महेश अर्गल जो सोलापूरचा निश्चितच MPL ची स्पर्धा खेळणारा खेळाडू, विनायक शितुळे असतील, बसीम शेख असतील, फसल पटेल, गोपाळ शेळके, अंबादास तोरा, रणजी पट्टू, इम्रान पठाण, बारामतीचे सुपरस्टार खेळाडू अतुल माने, प्रदीप निनाते, प्रकाश काळे आणि त्याचबरोबर संदेश ठाकूर, अतुल पाठक आणि सर्वात मोठं नाव आपण म्हणू शकाल नाजिम गुल्ली यांच्या संघात आहे, सोलापूर संघात. क्या बात आहे, अभिनंदन सर्व 40 प्लसच्या या खेळाडूंचं. जुने खेळाडू पुन्हा. आणि अजून एक मी नाव विसरलो तो आप्पा डोके, सर्वात संघाचे आधारस्तंभ खेळाडू. आणि या ठिकाणी अतिशय महत्वाची गोष्ट अशी की आज करकम, केसीसी करकम, जी जुनी केसीसी करकम होती ती अगदी प्रत्येक 11 दौंड सारख्या संघाला अगदी रडकुंडीला आणत होती. अगदी तशीच गोष्ट आत्ताची केसीसी करकम सुद्धा करते. पहिला चेंडू इथं मात्र आडवा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू जातो फलंदाला चकवला जाईल. निश्चितच केसीसीने कुणाला मला वाटतं सोलापूरच्या राजेंद्र क्रिकेट संघाला झंझवलं नाही तर पराभूत देखील केलं होतं. आणि त्यावेळेस केसीसी क्रिकेट संघाला सर्व सोलापूरच्या प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. आणि आज देखील तो क्षण मी माझ्या जीवनात विसरणार नाही. केसीने सोलापूरच्या राजेंद्र क्रिकेट संघाला नार्टकोटवर पराभूत केलं होतं. आणि काल रात्री आपल्या या हाफमध्ये चौथा आणि शेवटचा हाफ जो होता ग्रामीणचा तो केसीसीने जिंकलाय. दरम्यान एक विकेट 0 वरती पहिली विकेट. आता तसं बघितलं तर या ठिकाणी बाळवणा व्यवहार 11 ही टीम होती आणि आयोजकांची टीम आपली या स्पर्धेमध्ये खेळत नाहीये, परंतु आपल्या करकमचे काही खेळाडू नक्कीच त्या ठिकाणी जे नेक्स्ट लेवलला चमकत आहे. काल आपण मैदानात पाहिले. दरम्यान श्रद्धा टेलर्स, सुभाष राजपूत साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालं. सहर्ष स्वागत करूया. क्रिकेटरचं जीवन म्हणजे फार अगदी मिलिटरी लाईफ पेक्षाही अवघड असतं पहा. आणि आपण सर्व ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंना नक्की जेवढा शक्य तेवढा सपोर्ट करावा अशी नक्कीच मी विनंती करेन. कारण पहा
कुणी शेतकऱ्याचा पुत्र आहे, कुणी मजुराचा लेक आहे, आणि तरीही ते क्रिकेटचा आनंद जोपासतायत. मात्र या ठिकाणी पॅव्हेलियन मध्ये काही प्रेक्षक बसलेले आहेत. तिथं प्लीज आपण बसू नका. खेळाडूंसाठी तिथली जागा मोकळी ठेवा. तर यस, खेळाडू आल्यानंतर जागा द्या, सध्या बसू शकताय. चलेंगे इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए नए बल्लेबाज वहां पर बैटिंग करने के लिए चले जा रहे हैं. वहां पर स्ट्राइकिंग एंडवर ऋषी आहे आणि प्रणव नॉन स्ट्राइकिंग एंडवर आहे. ये टप्पा गिरने के बाद देखा बैट्समैन पहले से ऑफ स्टंप के बाहर शफल हो रहे. टप्पा गिरने के बाद थोड़ी सी घूमती गेंद बैट्समैन को चकमा दे रही है. ऑफ कटर गेंद टप्पा पडता आणि नंतर हळूच वळाला ऑफ स्टंपच्या बाहेर जातो चेंडू. अगदीच पुन्हा त्या शैलीत चेंडू टाकला जातोय. गोलंदाज कौतुक असेल. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी गोलंदाज शुभमची. शौर्य 11 धाराशिव 54 धावांचा पाठलाग सुरू आहे आणि सलामीची जोडी मैदानात. सध्या स्ट्राइकिंग एंडवर लेफ्ट हँडेड बैट्समैन. ये गेंद को मारना चाहते थे, गेंद हवा में खेला गया. या लुइस आप कमाल हो. लुइस आप बहुत धमाल है. बहुत जबरदस्त कैच पकड़ा वहां पर. फ्लाइंग कैच वहां पर पकड़ा जा रहा वहां पर. अफलातून कैच, जबरदस्त कैच. मैन एट द शॉट एक्स्ट्रा कव्हर मिस्टर लुइस. बिलकुल दिलखुश. आणि इथं धक्का बसलाय. परत एक 0वर धक्का नंबर 2. नवीन फलंदाजाची एंट्री मैदानात आणि नवीन बॅट्समन पाहूया. मिस्टर एबा दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू आपण समालोचन कक्षात. आणि या ठिकाणी नवीन फलंदाज जातो ऋषभ बोबडेच्या हाती. बॅटिंगला पाठवलं गेलं ऋषभ बोबडेला. आणि गोलंदाजीमध्ये अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करताना भेदक मारा करतो. टिचर मारा आतापर्यंत निश्चितच नियंत्रित अशी गोलंदाजी केली गेली आहे. 0वरती 2 फलंदाज. शौर्य 11 अडचणीत. या ठिकाणी दोन्ही मला वाटतं सलामीवीरांना बाद करायचा प्रयत्न सफल ठरलेला आहे. अजून एक चेंडू डॉट चाललाय. गोलंदाजी करताना या ठिकाणी मिस्टर शुभम 2 गडी बाद केले आणि 0 धावा देऊन 2 गडी. अगदी आपल्या स्पर्धेचं एसपी सर दुसरं निर्धाव षटक टाकायचा मान या ठिकाणी शुभमला लाभतोय. और एक बार शुभम की जितनी गेंदबाजी की तारीफ होनी चाहिए उतनी कम है वहां पर. अशा सामन्यामध्ये बॅनरवर टाकणं हे सोपं काम नाही. कारण 4 षटकाच्या सामन्यामध्ये 6 चेंडू निर्धाव टाकले गेलेत. हा एक पराक्रम विक्रम म्हणावा लागेल गोलंदाजाच्या नावावर शुभम कडून. आणि शुभमची जागा घेतो गोलंदाजीला येतो मला वाटतं बॉलर असेल निलेश. अख्खा पश्चिम महाराष्ट्र या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद लुटतोय. आणि या स्पर्धेला नियोजित करताना मात्र या ठिकाणी गोलंदाज आहे निलेश. हवे चेंडू आता पप्पू तोडकर साहेबांच्या. थोडस वरून गेलेला चेंडू आणि निश्चित त्या ठिकाणी खौफ मात्र गोलंदाजाचा सध्या तरी दिसत आहे. दरम्यान 24 चेंडू 54चं टार्गेट आपण या ठिकाणी बघतोय. त्याचा थरार मात्र पहिली धाव घेण्यासाठी या ठिकाणी आतापर्यंत 8 चेंडू झाले तरी पहिली धाव येत नाहीये. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. टिचून मारा, नियंत्रित मारा. अगदी कागदाव जे प्लॅनिंग केलं होतं एसपी सर गोलंदाजांनी ते या ठिकाणी वेल एग्जीक्यूट केले मैदानात. प्रणव बरकोल की इस बार प्रणव ने बैकफुट पर जाकर पावर पंच लगा दिया. इस बार लुइस है इनके सामने फिर भी सिंगल बनेगा. सिंगल रन के साथ ये प्रणव अगर विकेट पर ज्यादा देर रोकेंगे तो इनमें क्षमता है, ताकत है और एक टैलेंटेड क्रिकेटर माने जाते हैं प्रणव बरकोल. आणि पहिली धाव 9व्या चेंडूवर येत आहे. 24 चेंडू 54 धावा करायची असताना पहिली धावेला या ठिकाणी 9 चेंडू पर्यंत जर वाट बघावी लागली तर निश्चित गोलंदाजांची कमाल आहे. कमाल धमाल. ओ हवे टोला सर आमच्याकडे येत आहे. लॉंग ऑफच्या वरून येत आहे. व्हॉट अ शॉट. दॅट वॉज व्हेरी हॉट. सर्वांचीच या ठिकाणी काहीशी हलकीची थंडी होती. ती घालवणारा फटका. मैदानाला मात्र निश्चितच आग लावणारा फटका. कडक कडकडीत प्रहार. केसीसी चषक षटकार. 7 लॉस ऑफ 2 विकेट्स.
फिर से इस बार ये गेंद बिल्कुल शॉर्ट पिच गेंद थी, इस बार बैकफुट पर चला गया, गेंद को आसमान में ऊंचा खेलने की कोशिश, नीचे खिलाड़ी लुइस पकड़ लिया कैच, वहां पर विकेट चली जा रही है। वहां पर लुइस की बिल्कुल तारीफ करने की, वहां पर लुइस ने अब तक फील्डिंग में कमाल, बैटिंग में धमाल करने वाले लुइस गेंदबाज फील्डिंग में यहां पर कारनामा कर रहे हैं। वहां पर दरम्यान लुईस काही आतापर्यंत 2-3 कॅचेस त्यांनी पकडले, उत्कृष्ट कामगिरी. आणि सध्या मात्र या ठिकाणी सचिन फाळके, अगदी हाफपेची टीम आहे अंबड, आणि नेहमी मी त्यांना बघतो, तर त्यांचे स्वागत आपल्या युट्यूबच्या माध्यमातून. 7-3 गडी बाद, 3 धावांसाठी 7 धावा करण्याकरता मात्र या ठिकाणी 3 विकेटचे आघात सहन करावे लागलेले त्या ठिकाणी पहा. म्हणजे शिरूरकरांची या ठिकाणी जबरदस्त, अगदी गुरूर या ठिकाणी. ओहो, स्क्वेअर लेग क्षेत्रात मात्र हा पुल करायचा प्रयत्न. पाहूया या ठिकाणी काय झालंय. चेंडू आडून माघारी तर केलाय, पण धावा किती पाहूया. जेवढ्या पळून घेतल्या तेवढ्या. यस, 1 पळाले. 8 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. कदम, समाधान आणि सर्वच क्रिकेट चाहते क्रिक फॉर एव्हर आनंद लुटतायत पहा ऑनलाईनच्या माध्यमातून. शिरूर संघाने या ठिकाणी निश्चितच अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत. नियंत्रित मारा, टिचून मारा, कंजूसी के साथ मारा, बिल्कुल भी तीखा, बिल्कुल भी यहाँ एक जज्बे के साथ गेंदबाजी, सटिंग लाइन लेंथ के साथ गेंदबाजी, क्वालिटी बॉलिंग. बेस्ट टूर्नामेंट फॉर एव्हर असं मात्र निश्चित केसीसी चषकाचं कौतुक होतंय. ओ क्लीन बॉल, झटका नंबर 4, 8 धावांवरती 4. शौर्य 11, धाराशिव. निश्चितच या ठिकाणी ही टीम काहीशी फसली आहे. या टीमचा रनचेस या ठिकाणी निश्चितच काहीसा मोडीत काढलाय. टॉप ऑर्डरचं कंबरड मोडलंय. टॉप ऑर्डरला या ठिकाणी निश्चित बांधून जखडून आणि माघारी धाडलंय. कसलीच मोकळीक न देता या ठिकाणी टॉप ऑर्डरचे 4 बॅट्समन या ठिकाणी तंबूत धाडले. व्हॉट अ बॉलिंग फ्रॉम शिरूर टीम गोविंद यूनाइटेड उमरगाश इनके द्वारा. खेल बिल्कुल भी यहां पर बिगाड़ दिया है सारा रन चे साइड का. तसं पाहिलं तर अजूनही पहिल्या बाउंड्रीची प्रतीक्षा असावी मला वाटतंय श्रेयश. पहिल्या बाउंड्रीची प्रतीक्षा, षटकार बघितला पण बाउंड्रीची प्रतीक्षा. शुभम शेळके सर बॅस लग असं म्हटलं. या ठिकाणी मात्र शशी याने तर बऱ्यापैकी कमेंट्स येतात. मिड विकेट क्षेत्रातून चटोला आणि हा सीमा पार झाला. स्टैंड एंड डिलीवर, मारा है सिक्सर. ये जनाब है बिल्कुल सिक्सर लवार. कमालीचा फटका मात्र या ठिकाणी आर पार केसीसी चषक षटकार. तो बिल्कुल प्रणव बरकुल के बैट से निकलता हुआ मैच विनर खिलाड़ी के कहा जाते हैं, बिल्कुल कहे जाते हैं प्रणव बरकुल. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज असेल. या षटकातील पुढील चेंडू टाकतोय. ये गेंद को सीधे मारा. इस बार नीचे खिलाड़ी क्या पकड़ सकते, कैच पकड़ लिया, कैच वहां पर पकड़ लिया कैच, और एक विकेट चली जा रही है वहां पर. लगता हुआ टीम के लिए और एक झटका लगा वहां पर. इथं मात्र या ठिकाणी फलंदाजाच्या दरम्यान पडझड जी चाललेली आहे ती अगदी आतापर्यंत अशी पडझड आपण बघितली नाही स्पर्धेमध्ये एसपी सर. प्रत्येक फलंदाज या ठिकाणी काहीस तू चल मैं आया हेच काहीस वाक्य मनामध्ये बोलताना दिसत आहेत. 5 धक्के 15 धावांवरती. हालत बिल्कुल खराब, हालत बिल्कुल भी यहाँ पर
बहुत ही बदतर कर दी है बैटिंग साइड की। लेकिन भाई देखिए, बिल्कुल भी हारे हुए को जमाना ना यहां पर बिल्कुल भी शून्य से भी कम कीमत देता है। वैसे हारना जीतना लगा तो रहता है, लेकिन एक हार की भी अहमियत होनी चाहिए, हार की भी एक अपनी इज्जत होनी चाहिए। छठा नो बॉल दिया है, बच गए भाई। ये नो बॉल ने इस छठा बिल्कुल भी विकेट का बचाव किया है। चलिए कुछ हद तक के लिए, कुछ पल के लिए यहां बिल्कुल काल को कहा है भाई हटा सावन की घटा, अगली गेंद पे आएगी फ्री हिट, बघायचं आपल्याला नीट। शॉट तो मारा जरूर है, लेकिन उतना ज्यादा फायदा होगा नहीं। मिड विकेट वाली श्लोकन के बीच खिलाड़ी तैनात है, बढ़िया उन्होंने फील्ड किया, 1 रन पर संतुष्टि। यहां नोबॉल ने बचाया है जिनको, वो खिलाड़ी विकास अब है अमर स्ट्राइक पे, गेंदबाजी कर रहे हैं जनाब साहिल पवार। क्या बात है, हमारे साथ शंकर पवार मैदान में, साहिल पवार, और हमारे ज्येष्ठ मार्गदर्शक है केरबा पवार। ये बहुत सारे पवार, 2-4 पवार, 2-3 धोत्रे, 1-2 मोहिते और कुछ 1-2 काले, बस इसके आगे कभी बैटिंग जाता नहीं था। खड़के साहब का नाम कहीं आता नहीं था, कल चर्चा हुई है, हमने की है, आप जानते हैं। पोलैक साहब, राज 11 बाद में आई, तब जाके मौका मिला बैट लेकर मैदान में जाने का। खड़के साहब, पोलैक और शॉन पोलैक ने 303 मैचों में 313 मेडन ओवर डाले हैं। ये बिल्कुल भी वनडे में रिकॉर्ड है, ये वनडे में रिकॉर्ड है, बताया है हमारे महेश सदावर्ते साहब ने, इसलिए शॉन पोलैक साहब का जिक्र किया मैंने। हमारे शॉन पोलैक मतलब संजय खड़के। वैसे 5 बॉलों पर 37 रनों की जरूरत है। 17 ये देखिए बिल्कुल गेंद को चिप कर दिया, बिल्कुल मानो कि कैच देने की प्रैक्टिस की जा रही है वहां पर। चले कैचिंग की प्रैक्टिस हुई यहाँ, बहुत सारी बिल्कुल भी उम्मीदें थी यहाँ धाराशिव से, लेकिन होता है ऐसा कुछ ना कुछ बिल्कुल भी जो है ना आपका बिल्कुल भी। मी विनंती करेन या ठिकाणी फलटण क्रिकेट संघाचे कॅप्टनना आपण टॉस साठी ताबडतोब कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय। फलटण क्रिकेट संघाचे कॅप्टन लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करा। बिल्कुल भी बुरा वक्त हर किसी के लिए होता है, लेकिन भाई ये कुछ बहुत ज्यादा बुरा हो गया। ऐसी तो उम्मीद नहीं थी हमें, हार जीत लगी रहती है। मैंने बोला इससे पहले भी कि हार की भी कोई बिल्कुल भी एक इज्जत होती है, और हार भी एक इज्जत वाली होनी चाहिए। वैसे विठल सर मोहोल तालुके से नजर आएंगे हमें आने वाले 2-3 दिनों में, लेकिन कब ये अभी बता नहीं सकते हम। इस बार ये गेंद रंजीत फराटे की गेंद थी, इस बार टप्पा करने के बाद ज्यादा ऊंची उठती गेंद में विकेट कीपर भी गेंद को पकड़ नहीं पाए, और इस बीच नो बॉल का, शायद बॉल का नो बॉल का इशारा अंपायर की ओर से बता जाता है। नो बॉल +1 यानी कि आएंगे टोटल 2 रन, 2 धावा इथे येतील। दरम्यान आपले ऋषी आदतराव साहेब उस्मानाबाद पोलीस यांचं आपल्या करकम नगरीमध्ये केसीसी शशकामध्ये सहर्ष स्वागत करूया मेजर राजू कांबळे साहेब। दरम्यान मात्र अजूनही धावसंख्या थांबली, ती टोटल धावा झालाय तिथं। इस बार ही गेंद फुलटॉस चेंडू, यावेळेस मात्र फ्लिकचा फटका खेळलाय, चेंडू जातो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सी बार रेषा पार, 4 चौकार। लेकिन भाई थोड़ा देर हो गई है। चलिए ये कुछ जो है ना इस तरह से कुछ जो है ना चौके छक्के पहले 1-2 ओवर में आने चाहिए थे। 2 बॉलों पर 31 रन बनने की जरूरत है, 2 बॉले 31, ये मुश्किल ही नहीं नामुमकिन। कैसा रहेगा आने वाले 2 गेंदों का बिल्कुल भी सीन। वैसे आमिर पठान साहब, फरदीन काजी आने वाले 1-2 दिनों में, 3 दिनों में नजर आएंगे, आज तो नहीं खेल रहे। तो बिल्कुल गेंद को मारा जा रहा है, गेंद बॉलर के पीछे जा रही है, लॉन्ग ऑन क्षेत्र में गेंद आ रही है, बिल्कुल फिर भी सिंगल मिलेगा, और इस सिंगल रन के साथ इस मैच को बिल्कुल अब केवल इंतजार होगा। चले औपचारिकता बाकी, फॉर्मेलिटीज आर रिमेनिंग ओनली।
पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन्स म्हणजे एक कॅप्टन तरी इथं आहे. फलटण संघाचे कॅप्टन लवकर या. फलटण क्रिकेट संघाचे कॅप्टन पुढची मॅच का? चला, फलटण संघ या स्पर्धेमध्ये सर्वात पहिला आलाय. चला, फलटण संघ या क्रिकेट आजच्या दिवशी मध्ये वेळेवर खूप लवकर उपस्थित झालाय. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी फक्त एक मॅच 5 ओव्हरची असेल याची नोंद घ्यायची आहे. आणि ही मात्र या ठिकाणी न्याय द्यायचा प्रयत्न असेल आपल्या केसीसी चषक आयोजकांचा. चला, कॅप्टन या इकडं. शौर्य क्रिकेट